नमस्कार मंडळी. मोड आलेल्या मुगाची उसळ तर तुम्ही बऱ्याच वेळेला केली असेल, पण आज आपण याच मोड आलेल्या मुगापासून एक छानपैकी मस्त अशी चविष्ट भाजी करणार आहोत. ही भाजी केल्यानंतर आणि अशा पद्धतीने केल्यानंतर घरातील मोठेच काय मुलंसुद्धा एक चपाती अगदी आरामात जास्तीची खातील. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. तर त्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला इथे लागणार आहेत मोड आलेले हिरवे मूग. सकाळी मूग भिजत घातले होते आणि त्यानंतर संध्याकाळी कॉटनच्या कपड्यामध्ये हे मूग बांधून ठेवले की सकाळपर्यंत याला मस्त असे धाग्यासारखे लांबसडक मोड येतात. आता हे मोड आलेले मूग हे स्वच्छ मी परत एकदा धुवून घेतले म्हणजे त्याचा वास येत नाही. आता यासाठी आपण एक वाटण करून घेणार आहोत. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये कांदा, आलं, लसूण, थोडीशी कोथिंबीर, थोडेसे खोबऱ्याचे काप आणि थोडेसे शेंगदाणे घेतले आहेत. ते आता अशा प्रकारे वाटून घेतले. आता हे बाजूला ठेवून देऊया आणि आपण ही मोड आलेल्या मुगाची आमटी म्हणू शकता किंवा भाजी म्हणू शकता. ही आपण कुकरमध्ये करणार आहोत, त्यामुळे आपला वेळ देखील वाचणार आहे आणि भाजी तर अप्रतिम होणार आहे. त्यासाठी कुकर गरम झालं, त्यामध्ये तेल गरम केलं की जिरे मोहरीची फोडणी द्यायची. त्यानंतर हिंग टाकून घ्यायचं आणि आपण जे तयार केलेलं वाटण आहे ते टाकून छानपैकी 3 ते 4 मिनिटं व्यवस्थित परतून घ्यायचं. वाटणाचा रंग बदलतो आणि अशा प्रकारे जर ते खाली चिटकायला लागलं नाही, तेल तेल सुटलं की समजायचं की आपलं वाटण इथे छानपैकी परतून झालं आहे. आता एक टोमॅटो घेतला आहे. तो टोमॅटो छान असा लवकर मऊ होण्यासाठी यावर मी चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आहे. नंतरही तुम्ही मीठ ॲड करू शकता आणि ते देखील छान परतून घ्यायचं. आता टोमॅटो मऊ झाला की यामध्ये मसाले टाकून घ्यायचेत. आवडीप्रमाणे लाल तिखट, हळद, धने पावडर, गरम मसाला टाकून घ्यायचा आणि हे मसालेसुद्धा छान परतून घ्यायचे. साधारण 2 मिनिटं हे मसाले छान परतून घेतले. मसाल्यांना छान तेल सुटलं की यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्येच थोडंसं पाणी टाकून ते देखील हिसळून यामध्ये टाकून घेतलं आहे. यामुळे काय होईल, मसाले जळणार नाहीत, खाली चिटकणार नाहीत आणि ग्रेव्हीसुद्धा एकदम छान अशी बनते. तर आता या मसाल्यांना छान तेल सुटलं आहे आणि आता यामध्ये आपण धुवून घेतलेले जे आहेत मूग, हिरवे मूग, मोड आलेले हिरवे मूग ते टाकून घ्यायचे आहेत आणि साधारण मिनिटभर आपण या मसाल्यामध्ये ही मूग छान परतून घ्यायची. आता यामध्ये कडकडीत असं गरम पाणी टाकून घ्यायचं. तर इथे तुम्हाला ह्या भाजीला किती पातळ बनवायचे त्या प्रमाणामध्ये तुम्ही यामध्ये पाणी ॲड करू शकता. आता जर मीठ परत एकदा लागत असेल तर यामध्ये परत थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आणि कुकरला मध्यम गॅसवर 2 शिट्ट्या करून घ्यायच्या. 2 शिट्ट्या झाल्या आहेत आणि त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता एकदम मस्त अशी चविष्ट चमचमीत अशी मोड आलेल्या मुगाची आमटी म्हणू शकता किंवा भाजी देखील म्हणू शकता तयार आहे इथे. तर तुम्ही देखील अशा पद्धतीने मोड आलेल्या हिरव्या मुगाची आमटी नक्की ट्राय करा आणि कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. अशाच मस्त मस्त आणि सोप्या सोप्या पद्धतीने आणि कमीत कमी वेळामध्ये रेसिपीज कशा करायच्या यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग परत भेटू.